पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांची मुलाखत होणार आहे. टॉक शो मधून फडणवीसांनी संभाजीनगर वासियांशी संवाद साधलाय. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विकासाचं विजन यावेळी मांडलं. तर MIM सोबतच्या युतीबाबतही एक महत्त्वाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय. ह्युमन रिसोर्स जो आहे हा ह्युमन रिसोर्स टॅप करणं आणि म्हणून आता आपली जी नवीन स्टार्टअप पॉलिसी आपण तयार केलेली आहे, या स्टार्टअप पॉलिसीमध्ये छत्रपती संभाजीनगर सारख्या आपल्या या शहरांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात इन्क्युबेशनची व्यवस्था उभी करतो, इन्क्युबेशन सेंटर्स उभे करतो आणि त्याच्यासोबत आपण या ठिकाणी फंड ऑफ फंड तयार केलेला आहे. प्रत्येक विभाग म्हणजे विभागात, म्हणजे आता हा मराठवाडा विभाग आहे, मराठवाडा विभागामध्ये 50 कोटी रुपये आम्ही या फंड ऑफ फंड मध्ये ठेवलेले आहेत की आमची ही जी तरुणाई आहे जी स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये काम करते त्यांना त्याच्या माध्यमातून पैसे देऊन त्यांना कमर्शियली वायबल करण्याचं काम आम्ही करणार. त्या ठिकाणी हे पैसे देणं सुरू केल्याबरोबर ज्या गावामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सभा घेऊन त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही जागा देऊ नका, एका दिवसात त्या अख्ख्या गावाने समृद्धी महामार्गाकरता सगळी जमीन दिली आणि दॅट वॉज अ गेम चेंजर. 9 महिन्यामध्ये 800 किलोमीटरच्या ग्रीनफील्ड रोडची सगळी जमीन एक्वायर झाली. 4 वर्षामध्ये आम्ही तो रस्ता त्या ठिकाणी कंप्लीट केला. नंतर थोडं सरकार गेल्यावर काही अडचणी आल्या होत्या, परत सरकार आलं, त्याही अडचणी दूर केल्या. आमची भूमिका स्पष्ट आहे. काहीही झालं तरी MIM सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही. तात्काळ आम्ही ती युती तोडली, त्यांना अलायन्स मधनं बाहेर काढलं आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे. कारण अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक स्तरावरही आम्ही सहन करणार नाही. MIM सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपलमध्ये बसू शकत नाही. एक वेळ अपोजिशन मध्ये बसू, घरी बसू, पण MIM शी युती करणार नाही. कल्याणमध्ये महायुतीचा प्रचारार्थ रोड शो संपन्न झालाय. कल्याणमधील आमचे सर्व उमेदवार निवडून येणार असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी बोलून दाखवलाय. उमेदवाराच्या पाठी खंबीरपणे उभं राहावं लागतं. यांचे नेते घराबाहेरच पडत नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा आज दुसरा भाग आहे. संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी ही मुलाखत घेतली. मुलाखतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात दाणादाण उडाली. ठाकरे बंधूंचे तमाम महाराष्ट्राला आवाहन पाहायला मिळते. मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलंय. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार आणि रोहित पवारांनी एकत्र प्रचार केलाय. अजित पवारांचं भाषण सुसाट असतं, जे मनात आहे तेच ओठात असतं. काकांवर पुतळ्याची स्तुती सुमनं पाहायला मिळाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकात मलिदा खाणाऱ्या गरुडाला लाज वाटायला हवी. रोहित पवार यांनी खरं तर महेश लांडगे यांच्यावर टीका केली. साहेबांनी या शहरासाठी केंद्रातून पाठवलं, निधी पाठवला साहेबांनी, पण योग्य पद्धतीने निधीचा वापर कसा करायचा तर त्याचं नियोजन जर कुणी केलं असेल तर आदरणीय अजितदादांनी ते नियोजन त्या काळामध्ये तिथे केलं. त्यामुळे इथं असणारे जे मोठे रस्ते आपण सर्वजण बघतो, सरळ सरळ फ्लायओव्हर जे बघतो ते अजितदादांच्या स्वभावासारखे आहेत. एकदम सरळ स्वभाव. त्यांचं भाषण तुम्ही आता ऐकलं, एकदम मनात जे ते ओठात आणि तिथं बोलून दाखवायचं. अहो तिथं पलीकडे जो आपला गरुडा आहे, दाढीवाला गरुडा, अहो अधिवेशनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ते घेतात. आपल्या सगळ्यांना तो हक्क आहे. अहो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता खरं, पण छत्रपती संभाजी राजांच्या स्मारकामध्ये तुम्ही मलिदा खाता, त्या बाबतीत तुम्हाला अति लाज वाटत नाही. हे असं वेगळं प्रेम, वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी मानणारी ही लोक आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो, खरं काय हे तुम्ही समजून घ्या. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला शांतता पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.